हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे जीकेचे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. हे सर्व प्रश्न आपण आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. हे सर्व पोलीस भरती PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी यांनी. ओके, महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी 12 मार्च 1930 साली गांधीजी आपल्या 78 अनुयायांसह गुजरातमधील साबरमती येथून 385 किलोमीटर अंतरावर असलेल्या दांडी येथे पोचले आणि त्यांनी दांडी येथे सत्याग्रह केला. ओके, पुढे पाहूया. डॅश डॅश नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाला. कशाच्या नंतर? रौलेट ॲक्ट नंतर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रौलेट ॲक्ट. आता रौलेट ॲक्ट कधीचा आहे मित्रांनो? 6 एप्रिल 1919चा आहे. ओके, आणि या कायद्यास, या ॲक्टला काळा कायदा म्हणून देखील ओळखलं जातं. ओके, आणि हा पहा, आणि या कायद्याविरुद्ध जालियनवाला म्हणजे पंजाबमधील अमृतसर येथे जी जालियनवाला बाग आहे तिथे शांततेच्या मार्गाने निशस्त्र व शांततेने मोर्चाचे आयोजन सभा भरवण्यात आली होती आणि या सभेवर जनरल डायरने बेछूटपणे गोळीबार केला होता आणि तो कधी केला होता? 13 एप्रिल 1919. आणि त्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता आणि या प्रश्नाचं उत्तर रौलेट ॲक्ट. ओके, पुढे पाहूया. राज्यपालांना आपल्या पदग्रहणासाठी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? कोणाकडून? मुख्य न्यायाधीशांकडून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश. आता राज्यपालाबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रपतींची इच्छा असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात किंवा राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा देखील देतात आणि कोणाला देतात? ते राष्ट्रपतींना देतात. ओके, आणि राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात. ओके, आणि शपथ मुख्य न्यायाधीश देतात. समोरचा प्रश्न, भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत. संसदेला, कायदेमंडळाला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कायदेमंडळाला भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत. आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करता येते मित्रांनो. ओके, आणि हे अधिकार फक्त कोणाला आहेत? संसदेला, कायदेमंडळाला आहेत. आणि एक खटला महत्त्वाचा या संबंधित केशवानंद भारती खटला. तर केशवानंद भारती खटल्यानुसार घटनेच्या मूलभूत संरचनेस धक्का न लावता घटना दुरुस्ती करता येते. ओके, समोरचा प्रश्न, पाण्यामध्ये कोणकोणते घटक आढळतात? पहा मित्रांनो, पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन हे घटक आढळतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन व हायड्रोजन. पाण्याच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचा 1 अणू व हायड्रोजनचे 2 अणू असतात. आता पाण्याचे रेणूसूत्र काय? H2O. H2O हे पाण्याचं रेणूसूत्र आहे. समोरचा प्रश्न, राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कधी गायले मित्रांनो? 1911 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1911. आता राष्ट्रगीत अतिमहत्त्वाचा प्रश्न, कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले आणि 1911 साली हे पहिल्यांदा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले आणि हे 27वे अधिवेशन होतं. कोठे भरलं होतं? कोलकाता येथे भरलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते बिशन नारायण दत्त. ओके, समोरचा प्रश्न, पुणे करार केव्हा झाला रे? तर पुणे करार 1932 मध्ये झाला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1932. कोणाकोणामध्ये झाला? गांधीजी व आंबेडकर यांच्यामध्ये झाला. म्हणून या कराराला गांधी आंबेडकर करार देखील म्हटलं जातं. कोठे झाला? येरवडा जेलमध्ये झाला. म्हणून याला येरवडा करार देखील असं संबोधलं जातं. आणि कधी झाला? तर 24 सप्टेंबर 1932 मध्ये गांधीजी आंबेडकर यांच्यामध्ये झाला. याला ऐक्य करार देखील संबोधलं जातं. गांधी आंबेडकर करार, येरवडा करार, ऐक्य करार असं त्याला संबोधलं जातं. आणि पुणे करार. पुढे पाहूया. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? 42वी घटना दुरुस्ती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 42वी घटना दुरुस्ती मिनी घटना दुरुस्ती म्हणून ओळखले जाते. हे कधी झाले होती रे? 1976 मध्ये. आणि यानुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे शब्द याद्वारे घटनेमध्ये टाकण्यात आलेत. ओके, समोरचा प्रश्न, आणीबाणी संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केलंय रे? आणीबाणी संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने देशाचं अनुकरण केले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जर्मनी. आता पहा, घटनाकारांनी जगातील सुमारे 60 देशांच्या संविधानाचा डिटेल अभ्यास करून त्यातील ज्या चांगल्या बाबी आहेत
त्यांचा समावेश करून भारतीय राज्यघटना बनवली. यामध्ये भारतीय राज्यघटनेत या गोष्टींचा समावेश केला आहे. ओके. आता ब्रिटनकडून काय घेतलं आपण? संसदीय शासन प्रणाली, एकरी प्रणाली. ओके. अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क, सरनामा, उपराष्ट्रपतीपद घेतले. इंग्लंडकडून आपण सांगितलं तुम्हाला, ब्रिटनकडून आपण संसदीय शासन प्रणाली, आयर्लंडकडून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे घेतलीत, फ्रान्सकडून सरनाम्यातील गणराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द घेतले आणि रशियाकडून मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत. ओके. सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय घेतलेत आणि सूच्या आपण कुणाकडून घेतल्यात? ऑस्ट्रेलियाकडून सूच्या घेतलेल्या आहेत. ओके. पुढे पाहूया. मिठाचे रेणुसूत्र काय रे? NaCl. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 NaCl, सोडियम क्लोराईड. मिठाचे हे रेणुसूत्र. ओके. आता HCl काय? हायड्रोक्लोरिक ॲसिड H2O, वॉटर आणि KCl पोटॅशियम क्लोराईड. ओके. समोरचा प्रश्न. निकट दृष्टिता हा दृष्टिदोष डॅश डॅश भिंगाच्या सहाय्याने दूर करायला सुधारतो. तर निकट दृष्टिता हा दृष्टिदोष अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अंतर्वक्र. ओके. निकट दृष्टिता व दूरदृष्टिता ही डोळ्यांच्या संबंधितील आजार आहेत. ओके. आता निकट दृष्टिता आजार दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंग वापरतात आणि दूरदृष्टिता हा आजार दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग वापरतात. हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न. खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. आता याचं नामकरण केले आणि काय केले? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलं आहे. सुरुवात कधी झाली? 1992. 1992 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. समोरचा प्रश्न. नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नीती आयोग. नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. नीतीचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीतीचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ओके. समोरचा प्रश्न. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? पहा मित्रांनो, जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे सहारा वाळवंट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सहारा वाळवंट. ओके. हे आफ्रिका खंडात आहे. ओके. आता आणखीन महत्त्वाची आहेत पहा ऑप्शनमध्ये. कोलोरॅडो वाळवंट आहे उत्तर अमेरिकेमध्ये. अटाकामा वाळवंट आहे दक्षिण अमेरिकेमध्ये आणि गोबी वाळवंट आहे चीनमध्ये. ओके. समोरचा प्रश्न. मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे कोणत्या देशात आहे? पहा मित्रांनो, मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे सौदी अरेबियामध्ये आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सौदी अरेबिया. ओके. आता इतर स्थाने कोणकोणती आहेत? तर मदिना, हज ही मुस्लिमांची इतर महत्त्वाची स्थाने आहेत. आणि इस्लाम धर्माचे संस्थापक कोण आहेत? महम्मद पैगंबर. ओके. हे इस्लाम धर्माचे संस्थापक आहेत. समोरचा प्रश्न. चौदार तळ्याची सत्याग्रह कोठे व केव्हा झाले? पहा मित्रांनो, चौदार तळ्याचे सत्याग्रह महाड येथे झाले 1927 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1927 महाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 ला रायगड जिल्ह्यातील महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. ओके. आणि त्यांनी 25 डिसेंबर 1927 मध्ये महाड येथे मनुस्मृतीचे दहन देखील केले. ओके. आणि 2 मार्च 1930 मध्ये नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह त्यांनी केलेला आहे. ओके. समोरचा प्रश्न. सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? पहा मित्रांनो, सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे अनुयायी होते आणि त्यांनी वायव्य सरहद्द प्रांतात खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केली होती. ओके. पुढे पाहूया. महाराष्ट्रात DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमी डॅश डॅश येथे आहे नाशिक येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नाशिक येथे आहे. ओके. तर पहा, पोलीस प्रशासन या संबंधित जे पण काही प्रश्न आहेत आत्तापर्यंत पोलीस भरती परीक्षांमध्ये जेवढेही पोलीस प्रशासनासंबंधीचे प्रश्न आहेत त्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवर दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पहा. त्या व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला जेही पोलीस प्रशासनासंबंधीचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न कव्हर होणार आहेत आणि पोलीस प्रशासन या संबंधीचा वेगळा अभ्यास तुम्हाला करायची गरज नाहीये. कारण तो एक व्हिडिओ पोलीस प्रशासनासंबंधीचा जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये तुमचं सर्व
कव्हर होणार आहे. ओके, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 25 जानेवारी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 25 जानेवारी. ओके, समोरचा प्रश्न, आता 25 जानेवारीला आणखीन एक दिवस आहे, राष्ट्रीय पर्यटन दिवस 25 जानेवारीला साजरा केला जातो. समोरचा प्रश्न, रॅमचा या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? रँडम ॲक्सेस मेमरी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रँडम ॲक्सेस मेमरी. संगणकातील ही मेमरी कायमस्वरूपाची मेमरी असते. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते एक शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? छत्रपती संभाजीनगर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर. यालाच आपली पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जातं. तसेच बीबी का मकबरा, पानचक्की, अजिंठा वेरूळ लेण्या, दौलताबाद किल्ला हे सर्व या जिल्ह्यात आहेत. ओके, समोरचा प्रश्न, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? पुण्यामध्ये आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पुणे. आता पुणे येथील इतर संशोधन संस्था पहा, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्था पुण्यामध्ये आहेत. ओके, समोरचा प्रश्न, नाथसागर हे धरण कोठे आहे? नाथसागर धरण आहे पैठणमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पैठण. गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयास नाथसागर म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता कोयना नदीवरील प्रकल्पाला काय म्हणतात? जलाशयाला तर शिवाजी सागर. ओके, समोरचा प्रश्न, SRPFची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली? SRPFची स्थापना प्रथम झाली पुरंदर येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पुरंदर. पुरंदर या ठिकाणी SRPFची पहिल्यांदा स्थापना झाली. कधी झाली? 1948. 1948 मध्ये SRPFची स्थापना झाली. परीक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता राज्य राखीव SRPF याला मराठीत बोलतात राज्य राखीव पोलीस दल. तर राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखास काय म्हणतात? समादेशक म्हणतात. ओके, समोरचा प्रश्न, कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे रे? बांगलादेश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, बांगलादेश. ओके, भारताला एकूण 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे आणि भारताला लागून असलेली सर्वात जास्त सीमा बांगलादेशची आहे आणि ती किती आहे? 4,096 किलोमीटर इतकी आहे. आणि त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनची किती सीमा आहे? 3,917 किलोमीटर. ओके, समोरचा प्रश्न, पंचशील करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? पंचशील करार भारत आणि चीनमध्ये झाला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, भारत चीन. ओके, कधी झाला? 1954 मध्ये. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी पंचशील तत्वे मांडली होती. ओके, समोरचा प्रश्न, भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली रे? लॉर्ड डलहौसीच्या काळात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, लॉर्ड डलहौसीच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली. ओके, आता त्याने संस्थाने खालसा केली होती. तसेच वुड्सचा शिक्षणविषयक कलिता 1854ला सादर केला होता. समोरचा प्रश्न, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, गोपाळकृष्ण गोखले. समोरचा प्रश्न, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश. आता ऑप्शनमध्ये आहे केरळ. केरळमध्ये कथकली, मोहिनीअट्टम हे नृत्य आहेत. कर्नाटकमध्ये यक्षगान, ओरिसामध्ये ओडिसी. ओके, समोरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता रे? 21 जून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 21 जून. ओके, या दिवशी उत्तर गोलार्ध सूर्याकडे कळतो आणि म्हणून 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो. ओके, म्हणून 21 जून हा भारतातील सर्वात मोठा दिवस आहे. समोरचा प्रश्न, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती? भगवान गौतम बुद्ध यांची. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, भगवान बुद्ध. बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला, नेपाळमध्ये. गौतम बुद्ध शुद्धोधन राजाचे पुत्र होते. ते बौद्ध धर्माचे संस्थापक होते आणि त्यांना आशियाचे ज्योतिपुंज म्हणून देखील ओळखले जातं. ओके, समोरचा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते रे? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते आचार्य विनोबा भावे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, आचार्य विनोबा भावे. आता पहा,
युद्ध काळात इंग्लंडला अधिक संकटात न टाकण्याच्या हेतूने व आपल्या मागण्या कायम ठेवण्यासाठी महात्मा गांधींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू केली होती, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अल्तमश. अल्तमश याने बांधला कुतुब मिनार. याची उंची किती आहे रे? 73 मीटर आहे. आणि पंजाबमधील फतेह बुर्ज नंतर भारतातील दुसरी उंच वास्तू आहे ही. याचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकने सुरू केलं. कोणी? कुतुबुद्दीन ऐबकने याचं बांधकाम सुरू केलं आणि अल्तमशने ते पूर्ण केलं. ओके. समोरचा प्रश्न, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली रे? बाबा आमटे यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बाबा आमटे. त्यांचं मूळ नाव काय आहे? मुरलीधर देवदास आमटे. आनंदवन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि बाबा आमटे यांनी मेधा पाटकरांबरोबर नर्मदा बचाव आंदोलन देखील केलं होतं. ओके. समोरचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. ओके. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सल्ला घेऊन करतात. ओके. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपालांसमोर शपथ घ्यावी लागते. ओके. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? पहा, संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संपत्तीचा हक्क. आता काय आहे मित्रांनो, तर सुरुवातीला संपत्तीच्या हक्काला मूलभूत हक्क म्हणजे सुरुवातीला संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क होता, पण 1948च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आला. ओके. पुढे पाहूया. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवितात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष. ओके. एखाद्या सामान्य विधेयकाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि या बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतात, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 इन्सुलिन. ओके. मधुमेह हा रोग स्निग्ध व कर्बोदकांच्या अतिसेवनामुळे होतं, तसेच इन्सुलिनच्या कमतरतेमुळे देखील होतो. आणि इन्सुलिनची निर्मिती व चयापचय या प्रक्रिया सदोष असल्यास मधुमेह होतो. ओके. समोरचा प्रश्न, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणता धातू वापरतात रे? भांड्यांना कलई करण्यासाठी कथील हा धातू वापरतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कथील. तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यावर क्षरणामुळे जमलेला हिरवट विषारी थर दूर करण्यासाठी त्यावर वितळलेल्या कथिलाचा थर दिला जातो, त्यालाच कलई करणे असे म्हणतात. आणि लोखंड किंवा स्टील यांचं क्षरण रोखण्यासाठी त्यावर जास्ताचा पातळ थर दिला जातो. ओके. समोरचा प्रश्न, राज्याच्या ॲडव्होकेट जनरल महाधिवक्ता यांचा कार्यकाळ किती वर्षाचा होता आहे? तर यापैकी नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. त्यांचा काय कार्यकाळ निश्चित नाही आहे. पहा, महाधिवक्त्याची निर्मिती 165 कलमानुसार होते आणि ते शासनाची मर्जी असेपर्यंत राज्य शासनाची मर्जी असेपर्यंत ते अधिकारपद धारण करू शकतात. समोरचा प्रश्न, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. ओके. सुभाषचंद्र बोस हे 1938 व 1939च्या काँग्रेसच्या हरिपूर त्रिपुरा या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि राष्ट्रसभेतील श्रेष्ठांशी न पटल्याने त्यांनी 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या स्वतंत्र पक्षाची 1939 मध्ये स्थापना केली. ओके. समोरचा प्रश्न, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? पहा, मुंबई हाय हे नाव पेट्रोलियमशी निगडीत आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पेट्रोलियम. 1973 साली मुंबईच्या वायव्य अरबी समुद्रात मुंबई हाय येथे खनिज तेलाचा देशातील सर्वात मोठा साठा सापडलेला आहे
आणि येथे सागर सम्राट या तांत्रिक प्लॅटफॉर्म या बोटीवरून हे खनिज तेल काढलं जातं, हे देखील लक्षात ठेवायचे. समोरचा प्रश्न पोलीस भरती परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याच वेळा हा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ओके, साठा कधी सापडला? 1973 मध्ये, हे लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि बोट कोणती? सागर सम्राट, हे देखील लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न भारताचा प्रथम व्हायसराय कोण होता? भारताचा प्रथम व्हायसराय होता लॉर्ड कॅनिंग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग. ओके, समोरचा प्रश्न संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढी विरुद्ध लिखाण कोणी केले? तर ते केले राजा राम मोहन रॉय यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राजा राम मोहन रॉय. ओके, संवाद कौमुदी हे त्यांचं पाक्षिक होतं. तसंच रॉय यांनी मिरात उल अखबार हे पर्शियन वृत्तपत्र देखील सुरू केलं होतं. तसेच त्यांनी ब्रह्मनील मॅगझिन हे मासिक प्रकाशित केलं होतं आणि त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना देखील केली होती. ओके, समोरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? आत्ताच आपण पाहिलं होतं, महाड येथे केला होता. तो प्रश्न वेगळा होता, हा प्रश्न वेगळा आहे. पण पोलीस भरतीमध्ये हे दोन्ही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे दोन्ही प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. आणि या संबंधीचे बरेच प्रश्न यापूर्वी देखील आपण पाहिलेले आहेत, कारण ते पोलीस भरतीमध्ये विचारलेलेच प्रश्न आहेत, त्यामुळे आपण ते घेतलेले आहेत. रिपीट झाले असतील काही प्रॉब्लेम नाही, रिव्हिजन होते. ओके, योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 1 महाड. महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. कधी केला? 20 मार्च 1927 मध्ये. तसेच त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता आणि मनुस्मृती दहन देखील केलं होतं. समोरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ची स्थापना कधी झाली? तर ती झाली 27 डिसेंबर 1945 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 27 डिसेंबर 1945 मध्ये. तिचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC मध्ये. सदस्य देश आहेत 189. समोरचा प्रश्न अनैच्छिक बेकारी म्हणजे डॅश डॅश बेकारी होय? तर अनैच्छिक बेकारी म्हणजे खुली बेकारी मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 खुली बेकारी. ओके, आता पहा, अनैच्छिक खुली बेकारी म्हणजे काम करण्याची इच्छा असतानाही काम न मिळाल्याने, बेरोजगार राहिल्याने अशा प्रकारची बेकारी निर्माण होते, त्यालाच खुली बेकारी, अनैच्छिक बेकारी म्हणतात. समोरचा प्रश्न भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते रे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ओके, आता भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर त्या होत्या प्रतिभाताई पाटील. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील. ओके, आता भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते? तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, भारताचे पहिले प्रधानमंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री कोण होत्या? तर त्या होत्या इंदिरा गांधी. भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी. ओके, समोरचा प्रश्न आंध्र प्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगणा हे राज्य निर्माण झाले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. कधी झाले विभाजन? 2 जून 2014 रोजी. कधी झाले विभाजन? 2 जून 2014 रोजी झाले. समोरचा प्रश्न आसाम राज्याची राजधानी कोणती? आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 दिसपूर. गुवाहाटी व दिग्बोई ही आसाम राज्यातील महत्त्वाची शहरे आहेत आणि दिग्बोई येथे तेल शुद्धीकरण केंद्र आहे. ओके, गुवाहाटी व दिग्बोई ही आसाम राज्यातील महत्त्वाची शहरे आहेत आणि दिग्बोई येथे तेल शुद्धीकरण केंद्र आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे GKचे अति महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. हे सर्व पोलीस भरती PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे हे सर्व प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त रिवाइज करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.